अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामधंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. सिंघम, डॅशिंग, न घाबरणारा अधिकारी अशा अनेक विशेषणांनी ज्यांची ओळख आहे ते IAS अधिकारी तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेत. परंतु यावेळेस चर्चा फक्त त्यांच्या धडक कारवाईची नाही, तर त्यांच्या जीवावर बेतलेल्या एका अत्यंत गंभीर प्रकरणाची आहे. एक प्रामाणिक अधिकारी जेव्हा भ्रष्टाचारांचे कंबरडे मोडायला निघतो तेव्हा त्याच्या बदलीसाठी किती कोटींची किंमत लावली जाऊ शकते? 25 लाख? 1 कोटी? 5 कोटी? नाही, हा आकडा ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. 250 कोटी रुपये. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपयांचा फंड गोळा करण्यात आला आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभेत केलाय. या दाव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विधानसभेत नक्की काय घडलं? जितेंद्र आव्हाड यांनी कोणावर आणि काय आरोप केले आणि यावर सरकारकडून काय उत्तर आलंय? आज यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. तर झालं असं की बुधवारी विधानसभेत अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA विभागाच्या कामकाजावर चर्चा सुरू होती. यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी थेट आरोप केला की सरकारने FDA या अत्यंत महत्त्वाच्या विभागाला आधी गांभीर्याने घेतलंच नाही. आव्हाड आपल्या भाषणात म्हणाले की सध्या बाजारात अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीमुळे कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय आणि जेव्हा या भेसळीला आळा घालण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारखा एक प्रामाणिक अधिकारी तिथे येतो तेव्हा अख्खी ड्रग्ज लॉबी आणि मेडिकल कंपन्या एकत्र येऊन त्यांच्या पाठीमागे लागतात. जितेंद्र आव्हाड एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी थेट आकडा जाहीर करत सांगितलं की तुकाराम मुंढे यांची तिथून बदली व्हावी यासाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून तब्बल 250 कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. मुंडेंची एक प्रकारे सुपारीच घेण्यात आली आहे. इतकंच नाही तर आव्हाड पुढे म्हणाले की पुढच्या आठवड्यात मी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे हे मी नावानिशी सगळं समोर आणणार आहे. आव्हाडांच्या या विधानाने सभागृहात एका क्षणासाठी शांतता पसरली. आव्हाडांनी थेट प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही बोट ठेवलं. ते म्हणाले की अधिकारी वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांची स्वतःची एक वेगळीच लॉबी तयार झाली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की पालघरच्या समुद्र किनाऱ्याला किंवा बॉर्डरला गुटखा उतरतो तिथून तो संपूर्ण महाराष्ट्रात कसा फिरतो? पोलीस आणि FDA चे अधिकारी काय करत असतात? या संपूर्ण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी विद्यमान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याबद्दलही एक मोठी गोष्ट सांगितली. ते म्हणाले की सध्या हे खातं मंत्री नरहरी झिरवाळ चालवतच नाहीत, तर पडद्यामागून दुसरंच कोणती तरी शक्ती हे खातं चालवत आहे. मंत्री झिरवाळ हे अत्यंत साधे आणि सरळ गृहस्थ आहेत, परंतु सध्या त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. इतका मोठा दबाव जर दुसऱ्या कोणत्या मंत्र्यावर असता तर त्याने कधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला असता. यावरून हे स्पष्ट होतंय की या विभागामध्ये किती मोठ्या प्रमाणावर अंतर्गत राजकारण आणि दबाव तंत्र सुरू आहे. आव्हाडांनी आणखीन एका गंभीर मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. तो मुद्दा म्हणजे गरीब आदिवासी मुलांच्या आश्रमशाळा. आश्रमशाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या तांदळात मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. प्लास्टिकचा किंवा निकृष्ट दर्जाचा तांदूळ तिथे दिला जातोय आणि हीच भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ते या माफियांच्या डोळ्यात सलत आहेत. आव्हाडांनी यंत्रणेवर थेट हल्ला करताना सांगितलंय की जेव्हा बाजारातून अन्न किंवा औषधांचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले जातात तेव्हा ते अद्ययावत नसल्याचा फायदा घेतला जातो. नमुने लॅबमध्ये गेले की जाणीवपूर्वक फेल केले जातात आणि तिथेच कोट्यवधी रुपयांची सेटलमेंट होते. आव्हाडांच्या या खळबळजनक दाव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंकडून अत्यंत महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तुकाराम मुंढेंच्या कामाचं कौतुक केलं. ते म्हणाले की तुकाराम मुंढे हे खूपच चांगलं काम करत आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्यांना बळ दिलं पाहिजे.
नियमानुसार त्यांना किमान 3 वर्ष तरी त्याच पदावर ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते ही व्यवस्था स्वच्छ करू शकतील. तर दुसरीकडे आमदार अर्जुन खोतकर यांनी एक अत्यंत चिंताजनक आणि मोठी मागणी केली. खोतकर म्हणाले की तुकाराम मुंढे यांच्या जीवाला सध्या मोठा धोका आहे. त्यांना वेगवेगळ्या माफियांकडून आणि अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे आणि त्यांना कडक संरक्षण दिले पाहिजे. सभागृहात जेव्हा हा एवढा मोठा गदारोळ झाला, 250 कोटींच्या सुपारीचा विषय निघाला आणि मुंडेंच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं, तेव्हा स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उभं राहून सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त केलं. मंत्री झिरवाळ म्हणाले की तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही. ते जे काम करत आहेत ते असंच चालू राहील. त्यांची बदली होऊ नये म्हणून हे संपूर्ण सभागृह आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळाला असला तरी 250 कोटींचा गोळा झालेला फंड आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीचा हस्तक्षेप हा मुद्दा मात्र शांत झालेला नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नक्की असं काय केलंय ज्यामुळे संपूर्ण माफिया गँग हादरली आहे. तर मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून राज्यभरात बेकायदेशीर गुटखा विक्री, अन्न पदार्थांमध्ये भेसळ आणि बोगस औषध निर्मिती करणाऱ्यांवर रात्रीच्या रात्री धाडी टाकून कोट्यवधींचा माल जप्त केला. अनेक बड्या व्यापाऱ्यांचे आणि कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. वर्षानुवर्षे हफ्तेखोरीवर चालणारा हा धंदा मुंडेंनी एका फटक्यात बंद केला. आवड जसे म्हणाले की तुकाराम मुंढे आल्यापासून पहिल्यांदाच बाजारातून सगळा बेकायदेशीर माल गायब झाला आहे आणि याच कारणामुळे बेकायदा काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जेव्हा जेव्हा तुकाराम मुंढे यांच्यासारखा एखादा अधिकारी सिस्टम सुधारायला जातो तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांची बदली केली जाते किंवा त्यांना विरोध केला जातो. हा आजवरचा इतिहास आहे. परंतु आता विषय थेट 250 कोटी रुपयांच्या इंटरनॅशनल लॉबीचा आणि त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्याचा आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पुढच्या आठवड्यात नावानिशी पुरावे समोर आणू असं म्हटलंय. त्यामुळे पुढच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नवा बॉम्ब फुटणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. परंतु या संपूर्ण प्रकरणावरून काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत. ते प्रश्न म्हणजे तुकाराम मुंढेंची गेल्या 21 वर्षांच्या कार्यकाळात 25 बदल्या झाल्या आहेत. मग त्या बदल्याही अशाच पैशांच्या जोरावर झाल्या का? त्यावेळीही धमकावण्याचे प्रकार झाले का? जर आता सारखे त्यावेळीही झाले असेल तर त्यात कोणाकोणाचा सहभाग होता? राज्य सरकार आताच्या व या आधीच्या झालेल्या मुंड्यांच्या बदल्यांची उच्चस्तरीय चौकशी करणार का? आशा आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला देतील.